कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब। खेड तालुक्यातील अंबाई गावातील मुख्य रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तब्बल 70 लाख रुपयांचा निधी खर्च करूनही रस्ता पूर्णपणे उखडलेला दिसत आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। या कामात संबंधित ठेकेदार हनुमंत जाधव यांनी अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। या प्रकरणाची दखल घेत अंबाई गावच्या सरपंच शालिनी जाधव तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी संबंधित ठेकेदाराला जाब विचारला असून खड्डे बुजवण्याचं सुरू असलेलं काम तात्काळ थांबवण्यात आलंय। तसेच या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रशासनालाही देखील जाब विचारण्यात आला। रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अपघातांचा धोका देखील वाढला। सरपंच शालिनी जाधव, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी एकत्र येत संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी अशी ठाम विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे। अंबाया सकपावरचे रोडचं काम चालू आहे। तिथे खडीकरण करण्यात आलेलं आहे, परंतु डांबरीचा एकही कण त्याच्यामध्ये नाही, आम्ही हातामध्ये घेतलेला आहे। आणि हा बोगस काम, अशाच पद्धतीने बोगस कामं इथं कॉन्ट्रॅक्टर अंबाई गावात करत आहेत। त्याच्यावरती कुणाचाही अंकुश राहिलेला नाही। तरी याची पूर्व कल्पना आम्ही देत आहोत, तर याची चौकशी खात्याने व्हावी ही आमची अपेक्षा। अंबे सकपट रोड हा काही 3 वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून झालेला होता। तर ती डागडुजी या ठिकाणी आज चाललेली आहे। डागडुजी होत असताना खड्डे बनवण्याचे काम या ठिकाणी चालू असताना खड्ड्यामध्ये कुठेही डांबरीचा अंश इथे काही दिसत नाही आहे। आम्ही सर्व सरपंच आमचे आहेत, आमचे ग्रामचे सदस्य आहेत, काही ग्रामस्थ आहेत, आमचे माजी सरपंच इथे आहेत, चेअरमन प्रदीप सकपाल इथे आहेत। सर्वांनी आम्ही इथे पाणी केलेलं असता इथे डांबरीचं अंश दिसतच नाही आणि पूर्ण निष्काळजीचं काम चालू आहे। आणि या ठिकाणी आमचे दिव्यांग व्यक्ती देखील इथे त्यांची नेहमी या ठिकाणी गाडी जात असते, त्या देखील गाडी त्यांची काही ठिकाणी पलटी आली आज या ठिकाणी, ते देखील समक्ष उपस्थित आहेत। तरी आधी ह्या कामाची पूर्ण प्रशासनाने दखल घेऊन त्याची चौकशी व्हावी अशी आमची सर्व ग्रामस्थांची आणि जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत हनुमंत जाधव यांची देखील आपण चौकशी करून ह्या कामाची प्रशासनाने दखल घ्यावी असे आम्ही ग्रामस्थ प्रशासनाला आवाहन करत आहोत। आणि आमची एवढीच मागणी आहे की या रस्त्याचं काम योग्य पद्धतीने जावं। यातून आमचे जे एसटीचा इथून मार्ग आहे, एसटी या ठिकाणी जात असताना एसटीमध्ये प्रवासी खूप असतात, त्यामध्ये शालेय विद्यार्थी असतात, एसटी इथे कलडण्याची शक्यता आहे। तरी देखील प्रशासनाने योग्य दखल घेऊन लवकरात लवकर याची चौकशी व्हावी अशी आमची सर्व ग्रामस्थांची आणि आमच्या सर्व मागणी आहे।